मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आमचे प्रिय माने गुरुजी यांच्या तुगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिवात आहोत, शेतात आहोत. आमच्यासोबत सर्व समाजसेविका या ठिकाणी आहेत आणि हे शेतातलं काय जगणं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पिशवी याच्यामध्ये भाकरी आहेत, झाडाला अडकवलं. हे आधुनिक पिशवी आहे, पण मूळ आमचं काय होतं तर आईची जीर्ण झालेली साडी, त्या साडीमध्ये बांधलेल्या 2 भाकरी, हे शेतकऱ्याचं जगणं आहे. हे खरं तर शिकलेल्या सवरलेल्या विद्वान लोकांना कळेल का हो कधीतरी? या कपड्यावरून त्या शेतकऱ्याची समृद्धी श्रीमंती ही समजते आम्हाला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी काही हजार वर्षे अजूनही विकासाच्या प्रक्रियेत अडकून बसलेला आहे. भाजी भाकर चटणी जे बी असेल ते तटपरात बांधावं, शेतात आणावं, झाडाच्या बुडाला लटकवावं. दिवसभर कष्ट करणाऱ्या माणसाने काम करावं. काय असतं काम बघायचं आहे तुम्हाला? थांबा 1 मिनटं. हा असतो शेतकरी, बळीराजा आहे. कष्ट करतो, घाम गाळतो. घामाचा प्रत्येक थेंब हा माती बरं इमानाने तो घाम गाळत असतो आणि तिथून पिकलं जातं सोनं. हे ऊसाचं सोनं प्रत्येक रक्ताचा थेंब आटून झालेलं असतं आणि आटणे पण आहे ना, ते या राजसत्तेला कळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. खरंच ह्या ऊसाला जर भाव मिळाला तर शेतकरी समृद्ध होतो, परंतु पिळवटून टाकतात शेतकऱ्यांचं मन आणि ऊसाला भाव येत नाही. शेतकरी पुन्हा अस्वस्थ होतो आणि पुन्हा नवमरण घेऊन शेतीच्या विकासाला लागतो. सोनं पेरतो आणि त्या उत्पन्नाच्यासाठी जीवाचे बाजी करत असतो. बायकोच्या गळ्यातलं ढोरलं विकत असतो, पण शेती पिकवतो. कारण बळीराजाला माहिती आहे हजारोंचा तो पोशिंदा आहे. समाज जगला पाहिजे म्हणून तो स्वतःचं रक्त आटवत असतो. या रक्त आटवणाऱ्या शेतकऱ्यांची कथा व्यथा आम्ही समजून घेऊ का? नक्कीच विचार करायला पाहिजे. नमस्कार. भूमिपुत्र भाग समाज विकास संस्था.